हॅलो नमस्कार। तर मी आता माझ्या भूतकाळात जाणार आहे। भूतकाळात जाणारे म्हणजे कळलं नाही का तुम्हाला? भूतकाळात जाणारे म्हणजे जुन्या आठवणींना मी उजाळा देणार आहे, जुन्या दिवसांमध्ये रमणार आहे, माझ्या लहानपणी रमणार आहे। मी कशी दिसत होती, काय वगैरे त्या ॲक्टिव्हिटीज असायच्या, लहानपणी खेळायचो, बागडायचो, कसले कसले मैदानी खेळ असायचे ते आजकालच्या मुलांना माहीतच नाही। सो 90 दशकातली जी आमची पिढी आहे ना, त्या पिढीने भरपूर ट्रान्सफॉर्मेशन बघितलं आहे, टेक्नॉलॉजीचं ट्रान्सफॉर्मेशन। म्हणजे अक्षरशः टी व्ही नसण्यापासून ते टी व्ही चालू होण्यापासून, मग ते CRT मॉडेल ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही असायची, त्याच्यानंतर मग पुढे त्याचं वर्जन त्याच्यानंतर मोबाईल, अगदीच टेलिफोनसुद्धा नव्हते। टेलिफोन एखाद्याकडे असायचं आळीमध्ये, आणि मग त्या अख्ख्या आळीमधल्या सगळ्या घरांचे, सगळ्या पाहुण्यारावळ्यांचे फोन त्यांच्याकडे जायचे, आणि मग त्यांची जी ड्युटीज होती, ज्यांच्याकडे जरी पहिल्या आळीमध्ये फोन असेल त्यांची ती ड्युटीज, ह्याचा फोन आला ह्याला बोलव, त्याचा फोन आला त्याला बोलव। सो ते लिटरली ते सगळ्या गोष्टी अशा आठवणी आहेत ना, की आता सगळे विसरून गेलेत। आता टेक्नॉलॉजी ह्या 20 वर्षामध्ये एवढी प्रचंड वेगाने चेंज झाली आहे, अपडेट झाली आहे, की जुन्या दिवसांकडे कोण बघतही नाही, आणि नाहीच, आठवतही नाही लोकांना की पूर्वी कसं आपण जगत होते। टेलिफोन नंतर मोबाईल आले, आणि मोबाईल ज्याच्याकडे असेल तो तर म्हणजे सगळ्यात मोठा श्रीमंत माणूस आपण समजायचो, की अरे ह्याच्याकडे मोबाईल आहे, त्याच्याकडे, म्हणजे तेव्हा मी लिटरली 3री 4थीत 5वीत असं काहीतरी असो, तेव्हाच्या ह्याच्यामध्ये एकदम नोकियाचे फोन आले। ते एवढे साधे फोन होते, पण त्या टायमिंगमध्ये मोबाईल असणं म्हणजे पण खूप मोठी गोष्ट, आणि त्यातून पण मोबाईल असायचा जरी घरात तर तो पूर्ण फॅमिलीचा असायचा। आणि मग हळूहळू आता एकदम शाळेतल्या मुलांपासून सगळ्यांकडे मोबाईल आहेत। सो आता हे एवढं सगळं इझी झालंय की आम्हाला मोबाईलही मिळायचा नाही, आणि हे 90sच्या सगळ्या मुलांना सगळे आता हे दिवस आठवतील। मी जे आता एवढं शूट वगैरे करते, हे मला असं अचानकचा छंद नाहीये, तर माझ्या घरात लहानपणापासून माझे सगळ्या घरातल्यांना फोटोची वगैरे खूप पहिल्यापासून हाऊस होती। माझ्या आजीपासून सगळ्यांनाच आवडायचे फोटो काढायला, फोटो स्टुडिओमध्ये जाऊन ते काढायचे, त्यामुळे त्या आठवणी मला आज पुन्हा त्या जाग्या मी करू शकते फोटो स्वरूपात असल्यामुळे। अल्बम्स आहेत, तर बऱ्याच वेळा तुम्हालाही माहिती आहे, तुमच्याही घरात असतीलच अल्बम, पण माझ्या घरात तर भरपूर आहेत, आणि कारण सगळ्यांना वेड होतं, त्यामुळे ते अल्बम्स आपण आज त्याचं उजाळा करणार आहोत, कारण अल्बम ठेवून खराब होतात। आजकाल अल्बम्स हा प्रकारही मला वाटतं आउटडेटेड झालाय। तर मग मोबाईल आल्यापासून तर मग स्टुडिओ वगैरे तर एकदम फार रिअरच स्टुडिओमध्ये जाऊन कोण फोटो काढत असेल, त्यामुळे पूर्वी जर फोटो काढायचा झाला तर ते प्रॉपरली आपण स्टुडिओमध्ये जाऊन, मग ते त्या 3 कॉपीज मिळायच्या, मग ते कसे असायचे फोटोशूट, ते क्लोजअप आणि एक फूल, हे सगळं जर हळदी कुंकवाला शाळेमध्ये साडी नेसायची असेल तर मग स्टुडिओमध्ये जायचं, आणि प्रत्येक वर्षीचा मग एक फोटो, हे सगळे दिवस ते म्हणजे असायचे। तर तुमच्या घरी तुमचे लहानपणीचे अल्बम्स असतील वगैरे, तर आज मी माझ्या घरातला जो अल्बम आहे, ज्याच्यामध्ये आमच्या सगळ्यांचं लहानपण आहे, माझे आजी आजोबा आहेत, सगळ्यांचं मी तुम्हाला आज ते दिवस, ते क्षण जे कॅप्चर केलेत ते आपण आज बघणार आहोत। थोडंसं भूतकाळात जाणार आहोत, भूतकाळात रमणार आहोत, कितीतरी आठवणींना असा उजाळा देणार आहोत, आणि काय बोलू शकतो आपण, थोडीशा आठवणींवरती फुंकर मारूयात। मोबाईलमुळे आता कोण स्टुडिओमध्ये जात नाही, आणि प्रिंटेड कॉपी फार क्वचितच आणि रिअर जेव्हा गरज असेल तेव्हाच लोक घेत असतील। आणि तुम्हाला मी दाखवते अल्बम, हे अल्बम असे तुमच्याकडे घरी पण असतील, काहींच्या घरी ह्या अल्बमची पण पूर्ण वाट लागलेली असेल, कारण लहान मुलांकडे जेव्हा हे अल्बम जातात तेव्हा खरंच हालत खराब होते। पण खरंच हे असे अल्बम जे आहेत ना, ते तुमच्याकडे कितीही लाखोंचा मोबाईल असला तरी सुद्धा तुम्ही ह्या अल्बममधल्या फोटोज परत नाही मिळवू शकत, ते तुम्ही नाही ते क्षण पुन्हा हे करू शकता। त्यामुळे ह्या अल्बमची किंमत पण आज खूप आहे, त्यामुळे असे अल्बम जपून ठेवा। जपून ठेवून सुद्धा ते एकावर एक असल्यामुळे कधी कधी ते खराब होऊन जातात ठेवून, कधीतरी ते बाहेर काढा, बघत राहा, पूर्ण फॅमिली सोबत त्या आठवणींना उजाळा द्या, ते क्षण, ते सगळे पुन्हा आठवा, जगा मस्त, आणि छान त्या दिवसांमध्ये सुद्धा एक मी बोलेल की टूर करा त्या दिवसांची सुद्धा, कधीतरी असं भूतकाळात पण जायचं। तर मी आता माझ्या घरातल्या इकडची काय जे वास्तुशांती म्हणा, किंवा माझ्या छोट्या भावाचं बारसं,
किंवा अशा बऱ्याच लहानपणी आजी आजोबा असायचे तेव्हाचे ते फोटो. मी लहान होती एकदम क्यूट अशी एकदम हेल्दी होती आणि मी तुम्हाला दाखवते. मी आता खूप म्हणजे बघायला खूप छान वाटतं. त्यामुळे फोटो स्वरूपात जर असेल तर आपण पुन्हा एकदा ते क्षण जगू शकतो. तर चला आपण टूर करूयात. तर सध्या माझ्याकडे हे फक्त एवढेच अल्बम आहेत, कारण ते पण मी फक्त लॉकसाठी घेऊन आली होती. अजून भरपूर अल्बम आहे आपल्याकडे. गावी गेल्यानंतर आपण त्या बाकीच्या अल्बमची टूर करणार आहोत. तर चला, सगळ्यात अगोदर ज्याच्यामध्ये मी सगळ्यात लहान होते ना तो हा अल्बम आहे आणि तो खूप खराब झाला होता, त्याच्यामुळे आम्ही अल्बम चेंज केला आहे. हा नवीन घेतलेला आहे. हे माझे आजोबा आहेत आणि हा दिवस आणि हा क्षणही मला आठवतोय. तुम्ही बघाल ही मी आहे इकडची आणि आम्ही खूप गबदुल्ली होती एकदम अशी हेल्दी वगैरे आणि गोरीपाण. म्हणजे मलाच वाटत नाही की ते मी आहे. बघा ना कशी रागामध्ये. मला खरंच राग आला होता, कारण तिथे केक कट करायला दादाला बसवलं होतं. बघा माझे आजोबा आहेत आणि माझा मोठा भाऊ आहे आणि केक बड्डे सेलिब्रेशन चालू आहे आणि मला खाली उतरून त्याला बसवलं, त्याला हार घातला, म्हणून मला जलस फील झालेलं. ते माझ्या तोंडावरती सरळ दिसत आहे आणि मला हा दिवस खरंच, एवढी लहान होती मी पण मला आजही आठवते की मला असं म्हणजे असा माझा चेहरा का आहे. तर मला राग आलेला, मला खाली उतरवलं म्हणून. तर तुम्ही इथे बघाल तर इथे माझी आजी आहे, आजोबा आहेत आणि त्या दोघांनीही आम्हाला मांडीवर घेतलं आहे, बहीण भावाला. तर किती छान असा फोटो वाटतोय ना. म्हणजे प्रत्येक बोलतात ना आजी आजोबा त्या नातवंडासोबत एक फोटो. आणि माझ्या आजीची नथ बघा ना, किती मोठी नथ घातली. म्हणजे तेव्हाच्या काळामध्ये ते नथ म्हणजे काही असा रुबाबच असायचा आणि किती मराठमोळी बरोबर परफेक्ट. आणि ते कपाळावरती ते कुंकूसुद्धा, डोक्यावरचा पदर आणि नऊवारी साडी, चोळी, दागिने, सगळं काही एकदम थाट बरं का. म्हणजे मीच थाटात नाही तर माझ्या आजीपासून आमच्या घरात सगळे थाटातच असायचे. तर आणि माझे आजोबा खूप सिंपल आणि शांत होते. आणि मी तर तेव्हाच्या ह्याच्यामध्ये पण बघाल तुम्ही, तर नंतर बघूयातच आपण. मला तेव्हा एवढं काही कळत नव्हतं, पण किती छोटूशी दिसते ना मी, एकदम गोंडस. माझा भाऊ मोठा होता तेव्हा. त्याच्यानंतर इकडे हे माझे वडिलांचे मामा आहेत, जे मिलिटरीमध्ये होते आणि माझ्या वडिलांनी, माझ्या आईने त्यांचाही सांभाळ केला शेवटपर्यंत. त्याचं मला कौतुक आहे की इथे लोकांना, आई वडिलांना सांभाळायला होत नाही, तिथे माझ्या वडिलांनी त्यांच्या मामांना देखील सांभाळलं शेवटपर्यंत. आणि हे जे मामा आहेत ना ते म्हणजे शेवटी ठेच लागून मरण पावले. म्हणजे त्यांची सेवा तर केलीच माझ्या आईवडिलांनी, पण त्यांचा कसलाच त्रास, म्हणजे बोलतात ना असं मरण पण यावं, ते कोणाला त्रास न देता, कोणाला त्रास न होता मरण यावं, तसं ह्यांना सुद्धा ठेच लागून मरण आले. म्हणजे असं निमित्त पण बघा ना काय, की ठेच लागली आणि ते मरण पावले. तेव्हा आम्ही तर लहान होतो, त्यामुळे एवढं काही कळत नव्हतं. पण आमचं जे बालपण आहे ते ह्या अशा आजी आजोबांसोबत गेले, ज्याच्यामध्ये आम्हाला गोष्टी ऐकायला मिळाल्यात. मला आठवतात सगळ्या गोष्टी अजून. शेरडीची गोष्ट, म्हशीची गोष्ट, सगळे हे आम्हाला 3 आजी आजोबा मिळाल्यामुळे आम्हाला आमचं बालपण खूप छान गेलं. आणि असं बालपण प्रत्येकाला मिळावं असं खरंच वाटतं. कारण आजी आजोबांचे जे बोलतात ना की पहिले मित्र मैत्रीण असते ती आजी आजोबा असते. त्याच्यामुळे आम्ही ज्यांना आता खरंच आजी आजोबा असतील ते लकी असतील की त्यांना गोष्टी सांगणारे आजी आजोबा मिळाले. आजकालच्या मुलांना मोबाईलमुळे ना माणसांची किंमत ना कशाचीच किंमत. तर आम्ही लकी होतो की आम्हाला ह्या अशा आजी आजोबांचं भरपूर प्रेम मिळालं. तर इकडे मी पण बघा एकच केक होता आणि आम्ही दोघांचे बड्डे आमचे एकत्रच असायचे. पण चला ठीक आहे, बड्डे सेलिब्रेशन एवढं लहानपणापासून करायचं तर ना. तर हा फोटो आहे तो बघा, मोठ्या भावाचा आहे हा. आणि मोठ्या भावाला आंघोळ घालतानाचा फोटो आहे. माझी आई आंघोळ घालते आणि माझी आजी पाणी ओतते. तर हा पण फोटो असा दुर्मिळ आहे की त्याच्यामध्ये आमच्या दोघांची भांडणं लागायची, कारण त्याच्यामध्ये चेहरा दिसत नाहीये. त्यामुळे मलाही वाटायचं की ती मीच आहे म्हणून. तो माझा फोटो आहे, माझा हट्ट असायचा की तो माझा फोटो आहे. तर भाऊ बोलायचं नाही तो मी आहे म्हणून. तर किती छान आहे ना. बघा ना, माझी आजी हिरव्या साडीमध्ये आहे, तेव्हाची नऊवारीची साडी, आणि त्याच्यासोबतच एवढी आंघोळ घालते पण नथ तुम्हाला दिसते ना. आणि माझी आई पण बघा किती यंग दिसते, एकदम तरुण दिसते ना. किती छान वाटते फोटो. आणि ती आळीमधला फोटो आहे बघा, दगडी वगैरे बाजूला,
सगळं काही. आणि त्याला घमेल्यामध्ये उभं केलंय. पहिलं मूल हे एकदमच स्पेशलच असतं यार, हे ना. दादाचे जाम लाड झालेत माझ्या. आणि तेव्हाच्या काळामध्ये फोटो म्हणजे कोणाचा कोणाला मेळ नसायचा. लोक खरंच तेव्हा मनापासून यायचे, मनापासून साजरे करायचे. फोटोचं खरंच कोणाला वेड नसायचं. त्यामुळे हा फोटो तर बघाल तुम्ही, हा विदाऊट चेहरा कोण आहे माहीत नाहीये, पण ओवाळतानाचा फोटो आला. आता कोणी काढले असतील, कसे काढले असेल माहीत नाही, पण आपली एक आठवण. याच्यामध्ये आईचा क्लिअर चेहरा दिसतो, त्याच्यामध्ये ती हसते. आणि इकडे पण बघा, तुम्हाला कोणाला जर माहीत असतील कोण कोण आहेत तुम्ही पण नक्की सांगा. तर ह्या फोटोमध्ये मला असं वाटतं इकडे फिल्मा जे आहेत ह्या शिर्के, फिल्मा शिर्के. आणि दादाला बघा मुकुट वगैरे घातलं आहे. तेव्हाच्या काळामध्ये बड्डेला कृष्णासारखं मुकुट, हातामध्ये ते असं हार, परत हातामध्ये सुद्धा हे सगळं असे करायचे. आणि तेव्हा बड्डेचं गिफ्ट कोणतं असेल तर पार्लेजीचा पुडा. वा, तर त्या एक आठवणी आहेत. आणि आई बघा इथे आहे, आणि इथे मीरा आत्या आहेत आमच्या केंजळच्या, त्या पण दिसत आहेत इथे. आणि बाजूच्यांचे चेहरे नाही दिसत आहे, त्याच्यामुळे नाही ओळखता येते मला. तर इकडे सुद्धा बघा असेच फोटो काढलेले आहेत. फक्त आपल्याला ओळखताच येत नाही आहे की कोण कोण आहे, पण एक आठवणी आहेत. इकडे पण बघा फोटो काढताना क्लिअरिटी नाही आहे, त्याच्यामुळे मला वाटतं इथे जीजी आहेत, शिर्केच्या जीजी दिसत आहेत इथे थोड्याशा. आणि इथे अविता, सविता जर तुम्हाला माहीत असतील तर मला असं वाटतं की ह्या दोघी त्या आहेत म्हणून. त्याच्यानंतर इकडे मला वाटतं हे शिर्केच आहेत हे पण. ओके, हे म्हणजे चुलत्या आहेत दोघीसुद्धा, हे मीरा आत्या. तर इकडे ह्या फोटोमध्ये माझ्या वडिलांनी भावाला घेतलेला आहे बघा. आणि माझे वडील बघा किती मस्त असे हँडसम, डॅशिंग आणि एकदम असे सडसडीत दिसत आहे त्याच्यामध्ये. खूप मस्त वाटते बघायला. आणि तेव्हाच्या काळामध्ये बघा फोटो काढायचा आहे तर आहे त्या परिस्थितीमध्ये फोटो, म्हणजे असं नाही की चल मला इथे बघा इथे लटकवलेले कपडे वगैरे सगळे, टांगलेले कपडे, काय बोलतात त्याला, वलन बोलतात. ह्या साईडला, एका साईडला सगळे हँगर्सवरती कपडे आहेत ते. सो तर ते आहे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा जसं आहे तसं आमचं घर होतं. पाठीमागे ते ड्रम दिसत आहे, काय बोलतात त्याला गावच्या भाषेमध्ये, एकदम गावच्या भाषेत मी बोलली तर खरंच टिपाड. येस, टिपाड आहेत. सगळं काही असं असताना सुद्धा त्या तेव्हाच्या काळातला फोटो आहे. तर मला अभिमान आहे की फोटो आहेत, हे कलेक्शन आहे, त्यांनी हौसेने फोटो काढलेत, हे महत्त्वाचं आहे. तर इकडे बघा माझी आजी आहे आणि घराचे वास्तुशांतीचे फोटो आहेत हे. आजी नथ बघा, नथ तर मला आजीची जाम आवडते यार. मराठमोळीची परंपरा. आजकालच्या मुली फक्त म्हणजे इन्क्लुडिंग मी अल्सो की फॅशनसाठी नथ घालतो, बट तेव्हा रुबाब म्हणून नथ असायची की नथ ही असलीच पाहिजे. आणि चेहरा आणि नथ, चेहऱ्यापेक्षा नथ मोठीच. तर हे आजोबा आहेत आणि हे मामा आहेत. त्यानंतर इकडे पण तुम्हाला दिसेल फोटो. तर ह्या फोटोमध्ये आई बघा किती छान स्माइल येते, एकदम अशी मस्त. आणि हे राजू दाजी आहेत आमचे वाईचे, वाईच्या ज्या इंदू आत्या आहेत त्यांचा मुलगा. ते बघा किती लहान वाटत होते. हे मीरा आत्या. आणि इकडे आमच्या अंजू आत्या आहेत, त्यांची पण बघा नथ खूप छान दिसत आहे. आणि इकडे सगळे हे छोटे कोण आहेत आता माहीत नाही, त्यांनाच माहीत. त्यांना जर वाटलं, त्यांनी बघितलं आणि त्यांना दिसलं तर हे बघा ह्या वाईच्या इंदू आत्या आहेत आणि ह्या अंजू आत्या आहेत. माझ्या वडिलांना सख्खी बहीण नाही, पण माझ्या आजीने एवढ्या मुली कमावल्या होत्या, मी म्हणेल की मला खूप आत्यात, म्हणजे मी म्हणेल 1 डझनभर आत्या तर असतील ज्या हक्काच्या आहेत, एकदम जवळच्या आहेत. म्हणजे सख्ख्या आत्याने पण एवढं नसतं केलं तेवढं मला अशा मानलेल्या आत्यांचं एवढं प्रेम मिळतं. माझ्या वडिलांना एवढा जीव लावतात माझ्या आजीच्या माघारी. तर इकडे बघा हे माझे वडील आहेत आणि हे माझे मामा आहेत. आणि राजू दाजी आहेत वाईचे, त्यांनी दादाला घेतला आहे वास्तुशांतीच्या इथे पूजेला ते उभे राहिले आहेत इथे आणि त्यांनी फोटो काढला आहे असा. हे माझे मामा बघा तेव्हा किती यंग दिसत आहेत ना. हे सगळ्यात छोटे धाकटे मामा आहेत. आणि ह्या दोघांना मी नाही ओळखते असं वाटतंय मला.
तर ह्या फोटोमध्ये बघा बऱ्यापैकी सगळेजण दिसत आहेत. बापू दिसत आहेत. माझ्या आजोबांना बापू म्हणायचे आणि आजीला आम्ही आईच म्हणायचो, मोठी आई. आणि इथे मला वाटतं हे दरेकर आजी आहेत. ह्या माझ्या आजीची मैत्रीण होत्या. हा आठवते थोडंसं मला. आणि पण जास्त म्हणजे लहानपणी असायचे, त्याच्यानंतर ते मुंबईला गेले असं वाटते. आणि हे मुलांमध्ये इकडे ह्या आहेत त्या मनीषा आत्या आहेत. हे सवितात्या आणि छोटी आविता. आणि हे कोण आहे ते माहीत नाही आहे. आणि इकडे मला वाटते दत्तू काका असतील. इकडे दत्तू काकासारखं फेस तर आहे. तर काय माहीत आता. जर तुम्हाला कोणाला ओळखलं कोण तर नक्की सांगा. तुम्ही कोण दिसला तरीसुद्धा सांगा की आम्ही पण दिसलो आहे म्हणून. ह्याच्यामध्ये बघा हां, तर ह्याच्यामध्ये किती आईने तर बघा किती सिंपल साडी घातली. बड्डे करायचा आम्ही दोघं आहोत. दोघांना हार घातले आहेत आणि एका केकमध्ये दोघांचं बड्डे सेलिब्रेशन. तर इकडे बघाल तुम्ही तरी शुभांगी ताई आहे. त्याच्यानंतर इकडे मला ही श्रद्धा दिसत आहे. आणि श्रद्धाच्या बाजूला ह्याच्यामध्ये ह्या फोटोमध्ये तुम्हाला बरेच जण पाहायला मिळतील लहानपणीचे. तर विजयकांत शिर्के, नाना शिर्के जे आहेत त्यांचा 2 नंबरचा मुलगा आहे हा, विनोद म्हणून आहे त्याचं नाव. त्यानंतर इकडे भाना अण्णा आहेत. त्यानंतर इथे पाठीमागे कोण आहे ते कळत नाही आहे, पण इथे समोर जे दिसते ते प्रशांत कनसे म्हणून आहेत. हां, प्रशांत कनसे. आणि त्याच्या बाजूला त्याचा भाऊ धनंजय कनसे, तुम्हाला तर ओळखतच असेल ते सगळे. त्यानंतर इकडे सागर शिर्के आहे. त्यानंतर इकडे सुनील दादा दिसत आहेत. आणि ते पाठीमागे कोण आहे ते माहीत नाहीत. आणि हे राजू दादा आहेत. आणि आम्ही दोघं. माझ्या आईने बघा किती सिंपल साडी घातली आहे, एकदम साधी आणि किती यंग दिसते तरी पण. खूप छान. आणि बघा मेणबत्ती वगैरे पण लावले 3. आणि तेव्हाचा बड्डे खरंच सगळेजण किती छान असं एकदम खुलून हसतायत ना, स्पेशली धनंजय कनसे. तर त्याच्यानंतर इकडे पण बघा खाली. हां, तर इकडे दत्तू काका आहेत. स्माईलवरून तर कळतंय. त्यानंतर इकडे मचा तात्या, गोऱ्या बाप्पू. आणि इकडे बाजूला कोण बसले ते मला माहीत नाही. आणि हे जे आहे ते वैशाली भिलारे असं मला वाटतंय. सागर शिर्के, मध्ये कोण बसले माहीत नाही. सो हे सगळे फोटोमध्ये तर दिसत आहेत. तर सगळ्यात माझा एकदम लहानपणीचा फोटो आहे हा. त्याच्यामध्ये बघा एकदम क्यूट दिसत होती मी. पण अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे हा फोटो दुसरा नाही आहे. त्यामुळे पण मी एवढी छान दिसत होती, त्यामुळे एकदम गोरी गोरी पान आणि इतकं हेल्दी बाळसं. आणि बघा ना हातात बितात सगळं काही एकदम अप टू डेट. आणि माझ्या आईने पण मला खूप छान लहानपणापासून हौसेने ठेवलं आहे. तर ह्याच्यामध्ये पण बघा एकदम कृष्णासारखा तिने फोटो काढला आहे. ॲक्च्युली काय झालं होतं, ह्या फोटो काढण्यासाठी कॅमेरामॅनला तर बोलवलं होतं, पण वरचं जे असतं काय बोलतात त्याला, वरचा शर्ट जे असतो ना तो सापडलाच नाही. त्यामुळे असाच फोटो काढला माझा. पण खूप छान आला आहे. आणि मी पण तो असं घाबरत उभी राहिली आहे. एवढं काही कळत नव्हतं, पण मस्त हेल्दी विल्दी होती ना मी. तर इथे पण तुम्ही बघाल तर हा आमचा पूर्ण फॅमिलीचा फोटो आहे, जो मी तुम्हाला अगोदर दाखवलाच आहे. ज्याच्यामध्ये आमची आजी, त्यानंतर आजोबा आहेत माझे बापू, त्यानंतर माझ्या वडिलांचे मामा, त्यानंतर माझे आईवडील आणि आम्ही खाली दोघं असे उभे आहोत. तुम्ही बघाल तर माझी आजी एकदम मराठीमुळे नथ वगैरे सगळं रुबाबामध्ये. आणि माझा दादा खरंच असं सिम्पल साधा भोळा भाबडा एकदम असा उभा आहे. आणि माझे आजोबा पण असे सिम्पलच होते. पण मी बघा एकदम हातात बांगड्या, एकदम पोझिशन एकदम स्टाईलमध्ये. आणि फ्रॉक पण किती शाईनमधली छान होती. आणि हा इकडे त्यांच्या लग्नाचा फोटो आहे. आणि एकच फोटो आहे पूर्ण लग्नाचा. तर मी त्यांना पण म्हणते की एकच फोटो, पण तेवढा पण आहे नशीब मला ते बघायला मिळतोय. की बघा इथे अंजू आत्या आहेत. आणि इकडे पाठीमागे वाडीच्या आत्या दिसत आहेत मला, थोड्याशा भोगावच्या आत्या आहेत. आणि बापू आहेत. आणि इकडे सतीश बापू दिसत आहेत हे. आणि हे तात्या दिसत आहेत शिर्केचे. त्याच्यानंतर आईचा बघा चेहरा कसा आहे, एकदम असा नवरी म्हटल्यावरती. आणि इकडे समोर कोण उभं राहिलं माहीत नाही, माझी आजी दिसते.
सो आणि हा एक फोटो आहे आणि हा एक श्रीवनाथचा फोटो आहे. इथे 2च फोटो आहेत फक्त लग्नाचे, आई आबांचे. तर हा फोटो पाहून मला लहानपणापासूनच माझ्या वडिलांचा खूप अभिमान वाटायचा की त्यांनी त्यांच्या शाळेमध्ये असताना खूप असं नाव कमावलं होतं की ते कबड्डीमध्ये वगैरे त्यांना खूप म्हणजे मानायचेत लोक. तुम्ही बघाल इथे तर शाळेमध्ये शिक्षक असायचे, तर ते स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये पण खूप प्रसिद्ध होते. कबड्डी म्हणा किंवा खो खो, हे सगळे स्पर्धा असायच्या तेव्हा. तर इथे बसलेले माझे वडील आहेत. तर काय रुबाब होता ना तेव्हा, हे कसलं भारी वाटतं बघा ना. हे खूप ॲक्टिव्ह होते. हे इथे माझे वडील आहेत. तर आम्हाला खूप छान वाटायचं की अरे किती बोलतात ना ते त्या वयामध्ये, आणि खूप स्ट्रगल केलं आहे माझ्या वडिलांनी. तर इथे बघा त्यांचे स्टुडंट्स सगळे, तर खूपच ॲक्टिव्हिटीमध्ये सगळ्यामध्ये त्यांचं पार्टिसिपेशन असायचं. तर इथे आम्ही शोधायचो की कुठे आहेत माझे वडील, इथे आहेत. सगळ्या प्रकारचे ते डान्समध्ये वगैरे स्पोर्ट्समध्ये त्यांना प्रचंड, कॅरम खेळायला स्पेशली त्यांना आवडतं. ते इथे पण बघा ते इथे उभे आहेत. आणि फोटो काढायचं त्यांना तेव्हापासूनचा क्रेज आहे, त्यामुळे आम्हालाही तो क्रेज आला. तर इथे बघा सगळ्यांसोबत त्यांचा फोटो आहे, त्यांचे पूर्ण टीम आहे ही. ह्याच्यामध्ये माझे वडील कुठे आहेत, हां इथे दिसत आहेत. स्पेशली त्यांचा हा एक फोटो खूप आवडतो मला. ते म्हणजे इतिहास लिहिताना, आणि त्याच्यानंतर त्यांनी इतिहासाचे शिक्षक होते ते, त्यांना बोर्डचे 10वीचे बोर्डचे पेपर पण यायचे हिंदी आणि इतिहास ह्या विषयावरचे. तर हे इतिहास लिहून त्यांनी हे स्माईल जे केलं ना ते खूप छान हसले. तर खूप गोड वाटतं इथे ते हसलेले. तर बघा ना तुम्ही, इथे पण किती छान त्यांनी इथे पण स्माईल दिली आहे, इथे पण मस्त बघितलंय. तर खूप छान त्यांचे फोटो आहेत, जुन्या आठवणी आहेत ह्या. तेव्हापासून त्यांनाही वेड होतं फोटोचं, त्याच्यामुळे आमच्या घरात प्रत्येकाला फोटोचं वेड आहे, त्या आठवणी आहेत.